नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी महाविकास आघाडीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात संपन्न. मोठ्या सभांच्या ऐवजी अशा लहान कॉर्नर सभेच्या माध्यमातून थेट मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती सध्या महाविकास आघाडीकडून प्रभावीपणे राबवली जात आहे. या सभेदरम्यान महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. या सभेला शिवसेना उबाटा गटाचे, त्याचबरोबर राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सर्वजण एकजुटीने दीपाली कोराणे यांच्या पाठीशी उभे आहोत आणि हा विजय महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. या सभेमुळे दीपाली कोराणे तसेच आनंदा शेट्टी यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून प्रभागातील राजकीय समीकरणे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसत आहेत असा विश्वास मदन कारंडे साहेब यांनी व्यक्त केला. पाहूया मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया. अस्तित्व ठेवण्यासाठी जमलेले सर्वच या परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद या ठिकाणी देतो. धन्यवाद एवढ्यासाठी देतो की आजकाल निवडणूक म्हणल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि दुसऱ्या बाजूला सत्ता आणि पैसा ह्याच्या वातावरणाच्या विरोधात सर्वसामान्य माता भगिनी, युवक एक आपली भावना, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे जीवन ठेवण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्वाभिमानानं त्या ठिकाणी या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहिला. या निवडणूक जाहीर झाल्यानंतर देवानंदजी मला असं वाटलं की भारतीय जनता पक्ष खरोखरच कार्यकर्त्याला न्याय देणार. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, शिरोळ तालुक्यात पाहिलं, कोल्हापूर आमच्या हातकणंगले तालुक्यामध्ये पाहिलं की कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं वातावरण त्या ठिकाणी करत होतं, काहीतरी झाले असेल. परंतु या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला. अनेक लोक पैसे घेऊन त्यांच्या मागे लागले होते, परंतु जो आपल्याला काही पैसे मिळवून देणार नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी थांबवून आपल्या राजकन्याला त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिली. आणि मला खात्री झाली की कोणत्याही परिस्थितीत आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी दिलेला तुम्हाला सगळ्यांना. आता विकासाच्या मुद्द्यावर आपण सगळेजण 2014च्या निवडणुकीने आजचे दिन विकास एवढ्या आशेनं त्या ठिकाणी निवडून दिलं. विकास कधी मरून गेला हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही, परंतु आजचे दिनाच्या नावाखाली अजून माणसं गुंगीत आहेत. विकास मेला तरी अजून लोक त्या आजच्या दिनाच्या गुंगीमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. सत्ता आणि पैसा हे जर प्रचंड मोठं समीकरण या देशामध्ये मोदी या त्या ठिकाणी ज्यावेळेला पंतप्रधान झाले आणि 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये सरकार त्या ठिकाणी आलं, त्याला एक वापर त्या ठिकाणी निर्माण झाला. या वापरानंतर जसं आदरणीय कैलासवासी
बाळासाहेब ठाकरेंच्या करंगीला धरून भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये मोठा झाला, शिवसेनेला धरून मोठा झाला आणि त्यांचाच कार्यक्रम त्यांनी करायचं काम मोठं झाल्यानंतर त्या ठिकाणी केलं. 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एक चांगल्या पद्धतीचं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोविडच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी या मंडळींनी काम केलं आणि जाणवायला लागलं की कोणत्याही परिस्थितीत हे महाविकास आघाडी जर अस्तित्वात राहिली तर भारतीय जनता पक्षाचं राज्यातलं सरकार नाहीच आहे, परंतु केंद्रात सरकार राहणार नाही ही प्रचिती त्याच्या डोळ्यासमोर आली आणि त्या ठिकाणी शिवसेना फोडली. हे मिंदे त्या ठिकाणी मिंदे झाले. कालांतरानं आमची राष्ट्रवादी फोडली आणि अशा पद्धतीनं 2.5 वर्ष त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी चालवलं. या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. काही ठिकाणी 5 वर्ष झालेले नाहीत. ह्याच्या मागे काही कारण असेल तर या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीचा बाजूला ठेवून या राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यानं या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी डायरेक्ट टक्केवारी त्या ठिकाणी गोळा केली आणि तोच पैसा आज त्या ठिकाणी वाटल्याच्या रूपानं त्या ठिकाणी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे.